सर तुम्ही काय पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना 800 कोटी रुपयांची कामं रद्द करावीत अशी मागणी का केली? खरं तर काय झालं, 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं आणि शिंदे गटाचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर नियमाप्रमाणे आमचे 104-105 आमदार त्या ठिकाणी काम करत होते. इथं पुणे जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने चंद्रकांतदादा पाटील साहेबांना दिली. पाटील साहेबांना त्या ठिकाणी पालकमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर आमच्यासारखे सर्वसामान्य घरातले कार्यकर्ते त्यानंतर जिल्हा नियोजन समितीवर काम करत होते. काम करत असताना पहिल्या मिटिंगला आम्हाला प्रत्येक जिल्हा नियोजन सदस्याला 15 ते 20 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपापल्या मतदारसंघात काम करण्याकरता दिला. त्यानंतर दुसरी एक मिटिंग झाली. ती मिटिंग साधारण 19 मे रोजी झाली. 19 मे रोजी मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये आपले देशाचे नेते पवार साहेब उपस्थित होते. बारामतीच्या खासदार सुप्रियाताई उपस्थित होत्या. आताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते. 7 महिने झाले त्या मिटिंगला. त्याच्यानंतर साधारण 3 जुलैच्या आसपास जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्याकडे खरं तर ते इतिवृत्त गेलं होतं. तिथून कलेक्टर साहेबांच्या सहीला गेलं होतं जिल्हाधिकाऱ्यांच्या. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीला गेला असताना तर अजित पवार गट हा सत्तेमध्ये सहभागी नव्हता. खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळेस त्या विकास कामांच्या ह्याच्यावर सही करायला पाहिजे होती, पण त्यांनी कुणाच्या दबावामुळे सही केली नाही. ही एक संशोधन करण्याजोगी गोष्ट आहे. त्यानंतर 3-4 महिन्यांनी अजित पवार गट हा भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये सहभागी झाला. सहभागी झाल्यानंतर या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी माननीय अजितदादा पवार साहेबांना मिळाली. त्याबद्दल बी आम्हाला आनंद आहे. पण त्याच्यानंतर 7 महिन्याचं इतिवृत्त आम्हाला मिळलं नाही आणि आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुमच्यासारख्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्हाला असं समजलं की 65 ते 70% निधी हा अजित पवार गटासाठी ठेवलेला आहे आणि 20% निधी हा दादांनी स्वतः त्यांच्याकडे ठेवून 10% निधी फक्त आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. जशी त्यांना स्वतःला पुणे जिल्ह्याच्या विकासाची काळजी आहे तशी आम्हाला सुद्धा काळजी आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या वाट्याचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे. जर तो निधी आम्हाला मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊन या निधीवर कसा थांबवता येईल ह्याच्याबाबत विचार करत आहोत. किंवा आमचे जे वरिष्ठ आहेत मग त्यामध्ये चंद्रकांत दादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील यांच्या संघ आम्ही सर्व जिल्हा नियोजित सदस्य एवढ्या 2 दिवसात भेट घेऊन त्याच्यावर काय मार्ग काढता येतो का बघणार आहोत. नाहीतरी आम्ही काल जिल्हा अधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, त्याच्यानंतर जिल्हा नियोजन सदस्याचे म्हणजे जे पदाधिकारी आहेत ते सर्व मिळून जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे बी काल आम्ही निवेदन दिले आणि त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. त्याच्यावर जर एवढ्या 2 दिवसात मार्ग नाही निघाला तर त्या 800 कोटीच्या निधीला आम्ही स्थगिती देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. चंद्रकांत दादांची आता मीटिंग आहे तुमची पदाधिकाऱ्यांची, त्यांच्याकडे हा तुम्ही विषय मांडणार आहात की असं तक्रार करणार आहात? हा, आम्ही सर्व जे आता अध्यक्ष आहेत सर्व मंडल अध्यक्षांची आता अख्ख्या पुणे जिल्ह्याच्या मंडल अध्यक्षांची आता बैठक आहे. खरं ती संघटित म्हणजे संघटनेसाठी बैठक आहे. संघटनेत नवीन आता पदाधिकारी निवडून आलेले आहेत. त्यांना कामाची रूपरेषा सांगण्यासाठी दादांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलंय. पण त्या ठिकाणी आम्ही काय करणार आहोत की हा विषय दादांच्या कानावर घालणार आहोत की जर आपल्या कार्यकर्त्यांना निधी मिळाला नाही तर आपली संघटना वाढण्याकरता आपल्याला मर्यादा येईल पुणे जिल्ह्यात. त्याकरता आम्हाला आमच्या हक्काचा निधी मिळाला पाहिजे आणि आमच्या ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे. अजितदादा अन्याय करतात तुमच्यावरती असं म्हणता येणार नाही. ती त्यांची चॅटर्जी आहे. ज्याला त्याला ज्याचा त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. आम्हाला सुद्धा आमचा पक्ष पुणे जिल्ह्यात वाढवायचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम आहे. फक्त भाजपमधल्यानं दिलं नाही का शिंदे गटातले सदस्य? नाही, शिंदे गटाला बी नाही मिळाला आणि भाजपच्या बी पदाधिकाऱ्यांना आम्हाला निधी मिळाला नाही. तुम्हाला काय परिस्थिती आहे तुमच्याकडे? तुम्हाला किती मिळाला किंवा तुम्ही शिफारस केलेली किती कामं मंजूर? 7 महिन्यापूर्वी जी आम्ही 12 ते 15 कोटीच्या कामांची शिफारस केली त्यातलं एकही काम हे इथून मंजूर झाल्यानंतर ह्या कामाचं बुकलेट ह्याला जातं जिल्हा परिषदेला आणि जिल्हा परिषदेच्या सीओकडून त्याच्या प्रमा निघतात. परंतु काल आम्ही गेल्यानंतर तिथं आम्ही अर्ज दिला त्यामुळे त्या प्रमा थांबलेल्या आहेत आणि आम्हाला बाहेरून म्हणजे प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातून अशी माहिती कळली की आम्हाला निधी दिला गेलेला नाही, तिथं आम्हाला डावललं गेलंय. निवेदन जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे की 19 मध्ये निधीचं समान वाटप होत नाही आणि जे 19 मेला बैठक झाली होती तसं इतिवृत्त नाहीये. भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीमधल्या सदस्यांना निधी मिळत नाही. काय नेमकी तुमची तक्रार आहे काय? नाही, असं अजितदादा पवारांच्या विरोधात निवेदन दिलं असं नाहीये. हा प्रशासकीय विषय आहे.
19 मे 2023ला तत्कालीन पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डीपीसीची बैठक झाली होती, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार, जिल्हा नियोजन समिती सदस्य हे सगळे त्यावेळी उपस्थित होते. त्या बैठकीचा रीतसर कामकाज झालेलं आहे. त्याच बैठकीमध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींची आणि जिल्हा नियोजन समिती सदस्यांची कामं ही जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात समाविष्ट करावी अशा प्रकारचा निर्णय झाला होता. त्यानुसार सगळ्यांची कामं स्वीकारून 3 जुलै 2023ला पालकमंत्री कार्यालयानं ही यादी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन शाखेच्या माध्यमातून दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ती यादी घेऊन त्या बैठकीचं इतिवृत्तांत तातडीनं प्रसिद्ध करून ते सन्माननीय सदस्यांना दिलं पाहिजे होतं. परंतु आत्तापर्यंत, आजच्या तारखेपर्यंत गेली 7 महिने झालं त्या बैठकीचं इतिवृत्तांत फायनल झालं नाही किंवा सदस्यांना मिळालं नाही. म्हणून आम्ही काल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की आम्ही डीपीसीचे सदस्य आहोत, तर आम्हाला इतिवृत्तांताची कॉपी का मिळाली नाही आणि आम्ही जी कामं सुचवली होती ती कामं इतिवृत्तामध्ये येऊन ते इतिवृत्तांत त्या विभागाला जायला पाहिजे होतं, आम्हाला मिळायला पाहिजे होतं, ते मिळालं नाही. याच्याबद्दल आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा आम्ही त्यांना असा दिलेला आहे की जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा जो 23-24 आहे त्याच्यामधली कामं मंजूर करत असताना ती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसमोर मध्ये मांडावी लागतात, बुकलेटमध्ये यावी लागतात, बुकलेट एकत्र करावं लागतं. जसं त्या ठिकाणी 19 मे 2023च्या बैठकीसाठी एकत्र बुकलेट दिलं होतं, तसं आता जी राहिलेली विभाग आहेत त्याची कामं जर मंजूर करायची असेल तर ती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडावी लागतील. परस्पर ती कोणाच्या पत्राने मंजूर करता येणार नाही. परस्पर पत्र देऊन करता येतात, परंतु त्यासाठी आपत्ती असेल, काही साथीचे आजार असतील किंवा काही संकट असेल तर त्या काळामध्ये बैठक न घेता कामं मंजूर करता येतात आणि नंतर त्याला कार्योत्तर मंजूर घेतली जाते. आता तशी कुठलीही परिस्थिती नाही. त्यामुळं जिल्हा नियोजन समितीची बैठक घेऊन राहिलेल्या विभागांची कामं मंजूर करावीत अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे. ज्यावेळी चंद्रकांतदादा पालकमंत्री होते त्यावेळी शिंदे गट असेल किंवा भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत त्या सगळ्यांच्या याद्या घेऊन सगळ्यांशी सामोपचाराने चर्चा करूनच इथून पाठीमागचं बुकलेट झालेलं आहे 22-23चं. आणि 22-23च्या बुकलेटबद्दल किंवा आराखड्याबद्दल कुणाची काही तक्रार नाही.